आज सुट्टीचा दिवस, सकाळची देवपूजा करून घेतली आणि हो, दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनाने झाली की मन एकदम शांत आणि प्रसन्न होत. आज ना संडे स्पेशल कॉर्न चीज पास्ताचा बेत होता. मग काय, कॉर्न आणि पास्ता शिजवून घेतला आणि इतर लागणारे बाकीचे सर्व सामान वापरून मस्त असा चीजी आणि क्रीमी पास्ता बनवून घेतला. आता कॉर्नचा विषय आलाच तर गावची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या शेतात तर कॉर्न म्हणजे मका ही नेहमीच असायची, पण कधी कधी स्वीट कॉर्न पण लावली जायची. तेव्हा कुठं हा पास्ता वगैरे माहित होता. आम्ही आपलं ही मक्याची कणस एकतर उकडून मीठ टाकून खायचो, नाहीतर ती सोलून भाजून त्यात मीठ वगैरे टाकून खायचो. आता इथे तुम्ही बघू शकता आपला पास्ता किती चीजी क्रीमी असा बनला आहे. आणि हा चीजी क्रीमी असा पास्ता ना मी घरात अवेलेबल असलेल्या मोजक्या सामानापासून बनवला आहे. आता हा पास्ता मी कसा बनवला आहे याचा मोठा ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. आता गरमागरम नाश्ता करून झाला की लगेचच घरातल्या बाकीच्या कामांना लागली. नंतर इथं ना मी एका टोपात पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये 2 मोठी पांढरे वाटाणे भिजत टाकले. ते कशासाठी ते सांगेनच. आता मला कुठं बरं वाटायला लागलंय तोच तनूचे पप्पा आजारी पडलेत, तेच ते व्हायरल हो, त्यामुळे त्यांची ड्युटी माझ्याकडे आली आणि हे तनूचं प्रोजेक्ट वर्क आज मलाच कम्प्लीट करून घ्यायचं होतं. आणि मग काय, मला जमतायत तशा ड्रॉइंग काढल्या आणि तनुषला कलर करायला सांगितल्या. सकाळी मी जे वाटाणे भिजत घातले होते ना, तेच वाटाणे आणि बटाटा मस्त असा कुकरला शिजवून घेतला, कारण की ना मला आज बनवायचा होता रगडा. शिजवलेला वाटाणा आणि बटाटा चांगला स्मॅश करून त्याचा रगडा बनवून घेतला आणि सोबतच तिखट आणि गोड पाणी पण बनवून घेतलं होतं. आणि आजच्या सुट्टीच्या दिवशी घरात 2 टाइम स्पेशल असं बनलं होतं. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.